ILS महाविद्यालयाच्या 5 वर्षातील जवळपास 2000 विद्यार्थ्यांची 25 ते 30 कोटी रुपये फी माघारी द्या, अशा पद्धतीचा या आदेशाचा सरळ सरळ अर्थ आहे. सोय होती बट सध्या सगळं हॉस्टेल बंद पडलेलं आहे. फक्त एकच विंग चाललेली आहे. रिनोव्हेशनच्या नावाखाली हॉस्टेल बंद आहे सर. एका विद्यार्थ्याला जर फी मिळत आहे तर त्याच पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना ती माघारी मिळाली पाहिजे. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडला उभा आहे. त्याला लॉ कॉलेज रोड का म्हणतात त्याचं कारण असं आहे की इथे हे जे इंडियन लॉ सोसायटीचं कॉलेज आहे 1923 साली याची स्थापना झाली. पुण्यातलं नाही तर देशातलं अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज आहे. त्याच्या एक्झॅक्टली गेटपाशी मी आत्ता उभा आहे आणि इथे येण्याचं मूळ कारण असं आहे की कॉलेजने विद्यार्थ्यांकडून ज्या फीज आकारलेल्या होत्या त्या फीजच्या संदर्भात काही जण कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कळलं की टोटल जी अमाऊंट ह्या सगळ्याची होती की जेवढ्या एक्सपेक्टेड गोष्टींच्या फीज होत्या, वेगवेगळ्या कुठे लायब्ररीची फी असेल, एज्युकेशनची फी असेल, आणखी त्याच्यामध्ये सब सेक्शन्स असतात, या सगळ्यामध्ये एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसाठी जे काही पैसे आकारले गेले होते ही अमाऊंट लाखाच्या वरती गेली. आणि त्यानंतर कोर्टात गेल्यानंतर आत्ता एका विद्यार्थ्याच्या वतीने हा सगळा निर्णय लागला आणि मग कोर्टाने सांगितलं की माध्यमिकचे जे शिक्षण आयुक्त त्यांना पत्र पाठवलं आणि फक्त फी परत द्या नाही सांगितलं. जी फी घेतली ती कोर्टाने सांगितलं की 6% होती इंटरेस्ट दर, म्हणजे व्याज तुम्ही दिलं पाहिजे कारण त्याचे पैसे तेवढे तुम्ही वर्षभरासाठी अडकवून घेतले आणि त्यामुळे आत्ता मार्केट रेट जो चालला आहे त्या 6% व्याजाने तुम्ही त्याचे पैसे माघार दिले पाहिजे सांगितलं. हा मुद्दा आत्ता मी जो तुम्हाला सांगतोय हा अगदी केस स्टडी ILS मधला अशा वेगवेगळ्या कॉलेजच्या फीज संदर्भात विषय आहेत. मी येणाऱ्या काळात त्याच्यावर एक सिरीज करायचाच विचार करतोय की कॉलेज ज्या पद्धतीने फीज आकारत आहे त्या पद्धतीने ते मुलांना खरंच इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याला क्वालिटीचं एज्युकेशन देतात की नाही हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि महत्त्वाचं काय, मुळात तेवढी फी आकारण्याची कॉलेजकडे शासकीय परवानगी आहे का एडेड नॉन एडेड कॉलेजनुसार, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आणि म्हणून मी काही मुलांशी बोलायला यांनी या सगळ्या लॉच्या विद्यार्थ्यांनीच पिटिशन टाकली होती, रिट टाकली होती ना, मध्ये रिट पिटिशन दाखल केलेली होती आणि त्या कंप्लेंटच्या बेसिसवरती सगळी सुनावणी झाल्यानंतर निकाल लागला. सगळे डॉक्युमेंट आहेत. मला ना सोप्या भाषेत सांगा की एक्झॅक्टली प्रकरण काय. नमस्कार, मी ॲडव्होकेट कृष्णा साठे, ILS विधी महाविद्यालयाचा मी एक माजी विद्यार्थी आहे. या प्रकरणाची सुरुवात मुळात गेल्या वर्षीपासून झाली. गेल्या वर्षी मी व याचिकाकर्ते या प्रकरणातले ज्यांच्या नावाने हा निकाल आलेला आहे, आदेश आलेला आहे, ते ॲडव्होकेट मयूर सुहास गरुड, आम्ही दोघांनी गेल्या वर्षी वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे जसं DHE असेल, SPPO असेल, त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये असेल, चॅरिटी कमिशनर कार्य असेल, या कॉलेजमध्ये ज्या पद्धतीची अपारदर्शकता विद्यार्थ्यांच्या फीमध्ये आणि अनागोंदी सुरू आहे याच्याबद्दल आम्ही तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींबद्दल कुठल्या पद्धतीची कारवाई करण्याचं धाडस अवधार या कुठल्याच संस्थांनी दाखवलं नाही. काय नक्की अनागोंदी म्हणजे घडलं का, थोडं मला घटनाक्रम सांगा. तर याच्यामध्ये असं आहे, जर आपण ही फी रिसिट जर बघितली एका विद्यार्थ्याची, हा फीची रिसिट ही माझ्यासोबत आहे, तर या फी रिसिटमध्ये हेडर्स 1 ते 23 ह्याच्यापर्यंत जर बघितलं विद्यापीठाची जी काही कॉलेजची ILSची जी फी आहे 1 ते 23 हीच मान्यताप्राप्त फी आहे. त्याची जर टोटल बेरीज केली तर ते अप्रॉक्स 4 ते 5 हजार रुपयापर्यंत जाते विथ ट्युशन फी. त्याच्यानंतर 23 पासून जर पुढं आपण बघायला गेलो तर अदर ॲक्टिव्हिटीज फी ह्याच्या नावाखाली त्या ठिकाणी जवळपास 35,000 रुपये हे कॉलेज कलेक्ट करते. आपण जर बघायला गेलं कॅपिटेशन ॲक्ट 1987 हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कॅपिटेशन याचा अर्थ असा होतो की अप्रूव्ड फीपेक्षा जर दुसरी कुठली फी घेतली जात असेल तर ती कॅपिटेशन फी आहे. आणि कॅपिटेशन फीची जर बेरीज आपण या ठिकाणी ILSच्या बाबतीत पर्टिक्युलर बघितलं ती 35,000 रुपये. म्हणजे विद्यापीठाच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016च्या कलम 1 आणि 7 अन्वये जी फी फिक्सेशन कमिटी गठीत करण्यात येते ती फी ठरवून देते की ह्या महाविद्यालयाने एडेड कॉलेजनं किती फी घ्यावी. तर ILSच्या बाबतीत किंवा ह्या लॉ कॉलेजच्या बाबतीत ती 5,000 रुपयापर्यंतची आहे. एडेड म्हणजे काय, तर त्यांना ऑलरेडी सरकारी ग्रांट्स अप्रूव्ह आहेत सगळे. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित अनुदान येतं 4 कोटी रुपये अनुदान इथल्या शिक्षकांचा पगार असतील, नॉन टीचिंग स्टाफचा पगार असतील त्यासाठी मिळतं. आणि ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांची फीज ह्याच्यामधून पण कॉलेजला निधी मिळतो. परंतु अदर ॲक्टिव्हिटीज फी, डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली ही लूट सुरू होती, वर्षानुवर्ष सुरू होती. गेल्या वर्षी RTIच्या माध्यमातून ती माहिती आम्ही गोळा केली, त्याचा आकडा 5 वर्षातला जवळपास 25 कोटीच्या वरती गेला. ही सगळे सरासर विद्यार्थ्यांची लूट सुरू होती आणि ही लूट कुठेतरी थांबावी म्हणून विद्यार्थ्यांनी समोर येऊन या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम केलं. 13 एप्रिल 2026ला त्या ठिकाणी डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनचा जो आदेश आहे मयूर सुहास गरुड यांच्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये सरळ असं म्हटण्यात आलेलं आहे. सर यामध्ये आपण बघू शकतो, या माझ्याकडे आहे, ILS विधी महाविद्यालय पुणे यांनी याचिकाकर्ते श्री मयूर सुहास गरुड यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2021, शैक्षणिक वर्ष 21-22, 24-25 मध्ये इतर शुल्क म्हणून जी रक्कम वसूल केली आहे त्यास पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट च्या अनुषंगाने त्याला मान्यता नाही आहे
आणि त्यामुळे 1,05,000 रुपयेपर्यंत जे शुल्क त्यांनी बेकायदेशीरपणे अपारदर्शकपणे वसूल केलेलं आहे ती रक्कम सदर याचिकाकर्त्यास फी भरलेल्या पावतीच्या दिनांकापासून महाविद्यालयाने परत करणं गरजेचं आहे. 6% व्याजदर असा आणि हाच आदेश इतरही विद्यार्थ्यांना लागू करणे उचित ठरेल. म्हणजेच ILS महाविद्यालयाच्या 5 वर्षातील जवळपास 2,000 विद्यार्थ्यांची 25 ते 30 कोटी रुपये फी माघारी द्या अशा पद्धतीचा या आदेशाचा सरळ अर्थ आहे. त्याच्याच अनुषंगाने ILS मध्ये आम्ही मोहीम राबवतोय. 2,000 विद्यार्थी जवळपास आता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट झालेले आहेत. या सगळे विद्यार्थी एकत्र येऊन त्या ठिकाणी DHE असेल आणि विद्यापीठ असेल यांच्याकडे आम्ही वारंवार अर्ज करतोय, वेगवेगळे अर्ज करतोय. आज देखील जर 2 दिवसात बघितलं तर ILS कडे फी मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 300च्या आसपास पोहोचलेली आहे आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये हा आकडा वाढत जाणार आहे. आता माझ्या हातात एका ही BA LLBच्या फर्स्ट इयर ची स्टुडंटची ही चलन आहे आता माझ्याकडे आहे ते 2024-25च्या शैक्षणिक वर्षातल्या कॉलेज कॉपी. तर त्यात साधारण 37,540 रुपये एका सेमिस्टरची फी दिसते मला. वर्षभराची ओके, ही वर्षभराची फी त्याची BA LLBची फर्स्ट इयरची पूर्ण फी आहे. अशी त्याची टोटल किती वर्षाची फी असणार? ह्याची 5 वर्षांची असणार. म्हणजे कंबाईन कोर्स आहे थोडक्यात BA LLB म्हणून ते 5 वर्षाचे. 5 वर्षाची जर 37 म्हणजे अप्रॉक्सिमेट 40 न बघा 4-5-20 20 1,70,80,000 रुपयेपर्यंतची जी फी आहे त्यातनं 1.5 लाख साधारण आपण धरून म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण बोलतो एवढ्या आकडेवारीत बोलत नाहीये. 1.5 लाख रुपये ह्या विद्यार्थ्याची त्यांना फी 6% व्याजदरासह परत करावी लागेल असा हा विषय आहे. तुम्ही याच कॉलेजमध्ये आता की कोणत्या इयरला मी सेकंड इयरला आहे सध्या. सेकंड पैसे भरले यावर्षी? सेकंड इयर BA LLB आहे. मी दरवर्षी 37,000 रुपये भरतो असतो. मी कारण OBC कॅटेगरीमध्ये येतो त्यामुळे 37,000 रुपये मी दरवर्षी फीस भरत असतो. ओपनला काय कोणी आहे का? ओपनला किती फी? 39,795. 39,795. OBC मधून आहे 37,000, 2,000 आणखी कमी आहे. बाकी आणखी कोणत्या कॅटेगरीला आणखी कमी येते फी? SC STला फीस नाहीये. तुम्ही जर बघा गेले MMC मध्ये 0 रुपये SC ला फी आहे. इथं मात्र 37,000 रुपये SC च्या विद्यार्थ्यांकडून पण घेतले जातात, STच्या विद्यार्थ्यांकडून पण घेतले जातात. आरक्षणाचे OBCच्या अंमलबजावणी होत नाही. VGNT सगळ्या जाती समूहाच्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर सरळ अन्याय होतोय. आम्हाला कॉलेज प्रशासनाच्या विरोधात रोष नाहीये किंवा कुणाच्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही नाहीये, परंतु ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू आहे ह्याच्याबद्दल जबाबदार जर कोण असेल तर जे कोणी अथॉरिटीमधले आहेत त्यांनी समोर येऊन याच्यावरती प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. पण मला येत नाही. मला ठीक आहे, मी बोलायचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली काय प्रकरण आहे, पण आता निकाल तर आलेला आहे की त्या निकालाने त्या एकाचं सांगितलं की त्याची फी त्याला परत द्यावी लागेल. मला सांग, तुला किती फी मागितली होती? मला 37,000 रुपये मागितलेली होती पर इयरची. आता मी सेकंड इयरला आहे तर 2 वर्षाची 37 भरलेली आहे मी. ऑलरेडी भरली. हो. मला सांग की जेव्हा तू ऍडमिशन घेत होता तेव्हा तुला त्यांनी काय सांगितलं होतं का की तुझ्या कॅटेगरीत आहेत त्या कॅटेगरीला एवढीच फी आहे किंवा इतकी फी तुझी रिटर्न मिळणार आहे वगैरे? नाही याबद्दल त्यांनी काही बोलणं केलेलं नाही. फक्त त्यांनी म्हणले की OBC कॅटेगरीला 37,700 रुपये अशी फीस आहे म्हणली. आणि ती फी तात्काळ भरून घेतली त्यांनी. तात्काळ भरून घेतली तुझ्याकडून? हो, हॉस्टेलची सोय होती बट सध्या सगळं हॉस्टेल बंद पडलेलं आहे. फक्त एकच विंग चाललेली आहे. रिनोव्हेशनच्या नावाखाली हॉस्टेल बंद आहे सध्या. रिनोव्हेशन करतात. मग आता मुलांची राहायची सोय कुठे? माझं असं म्हणणं आहे की मग आता तुझं हॉस्टेल तर रिनोव्हेशनला काढलं आहे, मग टेम्पररी सोय काय करून दिली कॉलेजने? कॉलेजने कोणतीही टेम्पररी सोय करून दिलेली नाही. विद्यार्थी स्वतः पर्सनली खर्च करून बाहेर वेगवेगळ्या PGsवर किंवा हॉस्टेल्सवर, प्रायव्हेट हॉस्टेलवर किंवा फ्लॅट्सवर राहतात. तुमच्या खर्चानं राहता आता? नाही मी फ्लॅटवर राहतो. हो. तू कोणत्या इयरला मित्रा? मी सेकंड LLB ला आहे. मी 40 काहीतरी भरलो. ओपन मध्ये VGNT मध्ये. पण मला सांग, तुला काय सांगितलं होतं का की इतकी फी स्ट्रक्चर असेल त्यातला तुला ह्या विद्यापीठ जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत तुला काही पैसे रिफंड मिळतील वगैरे? नाही असं काही नाही सांगितलं. असं काही नाही. रिफंड खूप आता तुला माघारी पाहिजे? हो. काय इलिगली घेतलेली फी परत माघारी पाहिजे घेतली असेल तर. थर्ड इयरला आहे मी. हो. अजून 2 वर्ष राहिले. BA LLB चे का? BA LLB प्रॉपर? मी नगरचा आहे. हो. मग मला हे सांग की 3 वर्षात तुला असं काही कॉलेजने सांगितलं का की या कायद्यानुसार मग तुझी फी आम्हाला तुम्हाला माघारी देऊ किंवा आत्ता भरायची आणि रिफंड मिळेल असं काय? नाही आम्ही जी काही फी भरली ती आमची फुल अँड फायनल फी आम्ही भरली, त्याच्यातून काहीतरी रिफंड येणार असं कुठल्याही प्रकारे आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही. ठीक आहे. काय कॉलेज ऑथॉरिटीशी बोलल्यानंतर आणखी गोष्टी क्लिअर होतील, पण आता एक मुद्दा यातला मला क्लिअर दिसतोय सगळ्यातला. स्कॉलरशिपचा पण त्याच्यामध्ये विषय आहे. ज्यावेळेस ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारा, 37,000 रुपये 38,000 जी काय आपण फी भरतो, इतर ठिकाणी जर आपण बघितलं भारत सरकारच्या
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात येतं की फी भरताना तुम्ही फी पेड किती आहे तर ती आकडा 0 टाका. हा विरोधाभास कशासाठी? 37,000 रुपये का नाही टाकायचं? कारण ह्या पैशाचं पुढं काय केलं जातं आहे हा संशोधनाचाच विषय आहे. पण आत्ता एक गोष्ट क्लिअर आहे की कॉलेजने ज्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे ते 20 वेगवेगळे प्रकार दिसतात ह्याच्यामध्ये मला वेगवेगळे. ह्याच्यामध्ये काय डिबेटिंग फी आहे, फिजिकल एक्झामिनेशन आहे, सेमिनार आहे, त्यानंतर मूट कोर्ट फी आहे, लिगल एड आहे, बरंच काय काय खाली. त्यानंतर ई लर्निंग इक्विपमेंट्स आहे, LCD वायफाय, असं बरंच काय 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 आहे. मूळ मुद्दा असा आहे की एकूण ज्या सगळ्यातली फी काढली तर तो आकडा किती येतोय एडेड कॉलेजला? 5-5.5 येतोय. हा 5,000च्या आसपास आहे. 5,000च्या एक्सिड पण नाहीये. ओके, 5,000च्या आसपास आहे. असं असताना तुमचं म्हणणं आहे की 37.5 घेतलं जात आहे. आणि मग याच्यामध्ये जो मुलगा ज्याने रीट पिटिशन दाखल केली होती ह्या दोघांनी मिळून ती केली होती त्यांना आता ते आदेश कुणी काढलेत? कोर्टाने काढलेत का आपल्या विभागीय आयुक्तांनी काढलेत? कोर्टाची ऑर्डर होती की बाबा ह्याच्यावरती चौकशी समिती गठीत करा DHEला आणि त्याचा अहवाल सादर करा. त्या अहवालाच्या अनुषंगानं म्हणजे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय ज्याचं ऑफिस मॉडेल कॉलनीमध्ये आहे त्यांचा हा आदेश आहे. ती पॅरेंट बॉडी आहे सगळ्या कॉलेजला एड वगैरे जे काय करायचं असेल तर ते पाहतात. तर त्यांचा तो आदेश आहे तो लागू आहे आणि तिथून त्या आदेशानुसार ती फी मागे गेली पाहिजे हे क्लिअर केलं. म्हणजे संचालनाने सांगितलं जातं की ही फी 6% इंटरेस्ट रेटने मागे गेली पाहिजे. Yes, आणि आमची मागणी सर ह्याच्यामध्ये अशी आहे एका विद्यार्थ्याला जर फी मिळत आहे तर त्याच पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना ती माघार मिळायला पाहिजे. सगळे कोणी कोर्टात गेले नव्हते, हे कोर्टात गेले त्यामुळे यांचं लगेच मान्य झालं. कोर्टाने म्हटलं की अरे हे काय चाललंय इथे, याची चौकशी झाली पाहिजे. आणि मग संचालनाने मान्य केलं की एवढी फी यांची माघार देऊन टाका. आता बाकीची मुलं जेव्हा जातील तेव्हा या आणखी गोष्टी पुढे जातील. पण आता तरी कॉलेजने एक्सेसिव्ह फी त्यांच्या लिगल स्ट्रक्चरला सोडून घेतली असा या सगळ्यांचा आरोप आहे. बघू आता काय आणखी होते, कारण बाकीचे आता पिटिशन सगळे टाकतीलच. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. एज्युकेशनच्या संदर्भात जमेल तेवढ्या गोष्टी किंवा स्टोरीज करायचा प्रयत्न करतोय. पोरांचे कुठले विषय असतील मला ना कमेंटमध्ये 100% टॅग करा. मी ते विषय एक एक आपण हाताळायला सुरुवात करू. मुंबई तक पहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, पुण्यावरून.